नमस्कार मंडळी, माझ्या श्वेता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर मंडळी, मी आज तुमच्यासाठी पुरणपोळीचा बेत केलेला आहे आणि म्हटलं तुम्हाला पण दाखवूया कशी बनवतात ती. तर मी इथे डाळ भिजवून घेतलेली आहे. अर्धा किलो डाळ आहे ही. पहा, स्वच्छ धुवून 2 तासासाठी मी भिजत ठेवलेली. तर आता आपण ही उकडवून घेऊया. त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यात ह्याच ग्लासाने 3 ग्लास एवढी पाणी टाकलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, 2, 3 अशी 3 ग्लास पाणी बरोबर होणार आहे. तर मी डायरेक्ट इथे डाळच नुसती शिजत लावणार आहे. त्याच्यामध्ये काहीच नाही टाकणार आहे, हळद वगैरे. आणि डाळ उकडत ठेवली. आता आपण पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 वाटी पीठ घेतलेलं आहे. एक गव्हाचं आणि दुसरं मैदा घेतलेला आहे 1 वाटी आणि गव्हाचं पीठ 1 वाटी असं हे मिक्स केलं आहे. त्याच्यामध्ये हळद टाकून घेतलं आहे आणि 2 पळी तेल टाकलं आहे. तर बघा मंडळी, मस्त असं आपलं पीठ रेडी आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मळून घेऊया, मस्त असं इलसर असं. तर मळताना ह्या पिठाचंच महत्त्व आहे. तर तुमचं पीठ गव्हाचं किंवा मैदा सेम म्हणजे एकसारखं असेल माप, तर तुमच्या पुरणपोळ्या मस्त अशा लुसलुशीत मऊ होतील आणि टम्म अशा फुगतील. तर तुम्ही पाहू शकता कसं मळायचं ते. तर असं मी थोडं थोडं पाणी टाकून मी हे मळून घेत आहे. तर तुम्ही सुद्धा असे, तुम्हाला वाटत असेल की पुरणपोळी बनवायला माझी होत नाही किंवा काय, तर मोजून मापून तुम्ही व्यवस्थित जर घेतलं असेल तर बरोबर होते पुरणपोळी. मला पण पहिली खूप भीती वाटायची की पुरणपोळी कशी होईल आणि कशी नाही. तर मी अशा प्रकारे अशी ही पुरणपोळी बनवून म्हणजे पीठ मळून घेतलेलं आहे. त्यासाठी पुन्हा मी 2 पळी हे तेल टाकून घेत आहे. पुरणपोळीला पीठ मळताना मात्र तेलाचं प्रमाण जास्त पाहिजे. भरपूर असं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेलामध्येच ते मळून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम आपल्याला असं हाताने धाग्यासारखं सुटेल असं पीठ आपण मळून घ्यायचं आहे. बघा मंडळी, मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे मी. तर आता आपण वरून गोळा करूया आणि वरून थोडंसं तेल लावून घेऊया. पहा, मस्त. खूप नरम पण नाही मळायचं आहे, खूप घट्ट पण नाही मळायचं आहे आपल्याला पीठ. तर आता आपण तेल लावून ठेवून 2 तासासाठी मस्त असं तेल झाकून ठेवूया, म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित हे होईल, सेट होईल. पहा, झाकून ठेवूया आणि आपण आता पुरणाची तयारी करूया मंडळी. तर इथे आपली डाळ शिजलेली आहे, थंड झाले. पहा, एकदम मस्त अशी. तर आता त्याचं पाणी काढून घेऊया आपण. पाणी काढण्यासाठी ही चाळण घेतलेली आहे मी. सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे मंडळी. बघा, तुम्हाला जमेल, एकदा करून तर बघा प्रयत्न. मी पण अशीच घाबरलेली, होणार नाही असं मला वाटलेलं, पण मला आता सवय झाली पुरणपोळी बनवायची, त्याच्यामुळे सोपं जाते. काही काने हातात नाही घेतलं तर त्यांना असं वाटते की नाही होणार. तर एवढं पाणी निघालेलं आहे. ह्याची मी कटाची आमटी करणार आहे, पण मी नंतर करणार आहे ही कटाची आमटी. तर आपली डाळ पूर्णपणे पाणी निघून गेलेलं आहे, नितळून गेलेलं आहे त्याचं. पहा, एवढं पाणी निघालं. तर हा बटाटा मॅचर करायचा हे आहे, त्याच्याने मी ही डाळ मॅचर करून घेत आहे, म्हणजे बारीक करून घेत आहे. तर मी खाली भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये चाळणीच्या साह्यानेच मी ही बारीक करत आहे. मी पहा तुम्ही, काही मिक्सर वगैरे काहीच गरज नाही आहे. तर डाळ आपली व्यवस्थित शिजली
तर व्यवस्थित होऊ शकते आपलं पुरण मस्त असं, आणि झटपट होते मंडळी. असं केल्याने मिक्सरला लगेच बारीक होत नाही, त्याच्यात थोडंसं पाणी टाकायला लागते आणि थोड्याशा पाण्याने पण होत नाही. तर आपण असं चाळणीच्या साहाय्याने जर आपण केलं तर लवकर होते. मला फक्त 5 ते 6 मिनटं लागली ही डाळ मला बारीक करण्यासाठी. अशी जर तुम्ही केली तर झटपट होते पुरणपोळी. आता मी 4 बदाम टाकणार आहे. बदाम मस्त किसणीवर किसून घेऊया. जाड नाही होणार, बारीकच पडेल त्याचा किस, तर त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही अशी जर बदाम टाकले ह्याच्यात तर बारीकच होते, दाणे नाही राहणार त्याला. तर मी आता बदाम झाले किसून, तर आता मी वेलची खलबत्त्यामध्येच मी बारीक करून घेत आहे. आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि माझी रेसिपी शेअर करा. तर आपली वेलची बारीक झालेली आहे, एकदम पावडर करून टाकलेली आहे मी. आणि हे बघा बदाम पण मी बारीक एकदम किसलेले आहेत. तर आता आपण पुरण बनवायचं, टोपामध्ये पुरण बनवायला घेऊया. तर मी जी डाळ बारीक केलेली आहे ती अशीच टाकले, त्याच्यात मी तूप वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे, कारण मी बदाम टाकले आहे, त्याने चव मस्त येते पुरणपोळीला. तुम्ही एकदा ह्याच पद्धतीने आणि अशीच करून बघा माझी रेसिपी पाहू. आणि मी अर्धा किलो एवढं गूळ घेतलेलं आहे, कारण गोड आमच्या घरात भरपूर लागते. गोड वस्तू बनवली ती व्यवस्थित गोड लागते, गोडाचं प्रमाण बरोबर पाहिजे. तर मी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे वाटीच्या मापाने. तर आता हे मस्त शिजवून घेऊया आपण, पाहू शकता तुम्ही मंडळी. आणि जसं मी केलं आहे त्याचप्रमाणे जर केलं तर तशीच पुरणपोळी तुमची मऊ आणि लुसलुशीत होईल. आता चिमूटभर एवढं आपण मीठ टाकूया वरून. गोडामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना काय चव वेगळीच येते गोड वस्तूला, गोड पदार्थाला. तर आपला गूळ एकदम वितळून गेलेला आहे, पाहू शकता पातळ झालेला आहे. घाबरू नका पातळ झालं तर, ते लगेचच सुकते. आपण गॅसवर मस्त असं फिरवत राहायचं, थांबायचं नाही आहे आपल्याला, इथे फिरवत राहायचं आहे. तर आपलं हे बघा घट्ट होत आलेलं आहे. तर आता इथे आपण वेलची टाकून घेऊया आणि फिरवून घेऊया आपण. पहा झालंय की नाही घट्ट. घाबरायचं काहीच गरज नाही आहे. पुरण आपलं आपण जर व्यवस्थित डाळ शिजली तर बरोबर कण राहिले नाही पाहिजेत. तर इथे आता मी जायफळ टाकून घेते. जायफळ कोणत्याही गोड पदार्थामध्ये जायफळ टाकलं तर त्याचं स्वाद वेगळंच खूप अप्रतिम वाढते. त्याच्यामुळे जायफळ टाकायचं आहे आपल्याला. तर जायफळ टाकून आता आपण मस्त असं फिरवत राहायचं. आणि इथे आता आपण आपला कलता घेतलेला आहे तो उभा करून बघूया राहतोय का. जर उभा राहिला तर आपलं पुरण झालेलं आहे, तर उभा राहत नाही आहे, तर अजून आपलं पुरण व्हायचं बाकी आहे. तर आता बघू आपण पडतोय अजून. तर पुरण आपलं तयार झालेलं आहे. एकदम ताट असा उभा राहायला पाहिजेत. पहा मंडळी व्यवस्थित असा आपला कलता उभा राहतोय, म्हणजे पुरण आपलं झालेलं आहे रेडी. तर आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पीठ आपलं बघू किती मऊ आहे ते. तर पहा मंडळी कसं व्यवस्थित असं रबरासारखं झालेलं आहे पीठ. हा पूर्ण मैदा नाही आहे, तर ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ पण 1 वाटी सेम घेतलेलं आहे मी दोन्ही. बघा मस्त असं झालेलं आहे. तर मस्त आपण पुरणपोळ्या लाटायला घेऊया. छान असं मळून घेऊया आधी पुन्हा एकदा. बघा
बघा रबरासारखं झालेलं आहे मस्त. आता इथे आपल्या पुरणपोळ्या फुटण्याची काहीच हे नाही आहे, फुटणार नाहीच आहेत. छान असं पीठ मळून घेतलेलं आहे मी, पहा. तर आपलं पीठ छान असं मऊसूत झालेलं आहे. आणि मंडळी, तुम्ही कशा प्रकारे पुरणपोळ्या करतात ते पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा. तर मी हे बघा पिठाचे गोळे छोटे घेतलेले आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त डबल मी पुरणाचे गोळे घेतलेले आहेत. तर आपण आता हे पुरण याच्यामध्ये भरून घेऊया. ते भरायचं कसं पाहू शकता तुम्ही मंडळी. मध्यभाग आहे तो जाड ठेवायचा आहे आणि कडेकडेने आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गोळा ठेवायचा आहे म्हणजे आपला जे खालची बाजू आहे लाटणार आहे आपण, ते फुटण्याची शक्यता कमी आहे, फुटूच नाही शकत. तर आपण हे असे गोळे करून घेऊया मस्त असे. अजिबात कुठून बाहेर पडलं नाही पाहिजेत पुरण. अशा प्रकारे हे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला छान असे. तर आपली पुरणपोळी मस्त लुसलुशीत आणि टम्म फुगेल आणि मेन म्हणजे फाटणार नाही लाटताना पण. आणि लाटताना पण व्यवस्थित हलक्या हाताने लाटायचे आहेत आपल्याला. तर बघा पुढे पूर्ण व्हिडिओ माझा स्किप करू नका, म्हणजे नाहीतर तुम्ही जी ट्रिक सांगितलेली आहे मी ती तुम्हाला समजणार नाही आणि तुमच्या पुरणपोळ्या मग बरोबर बनणार नाही. मग मला दोष देऊ नका. तर आता आपण लाटून घेऊया. मी इथे पीठ लावलेलं आहे, पीठ म्हणजे मैदाच घेतलेला आहे मी. तर तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता इथे. काही प्लॅस्टिकच्या कागदावर असे लाटतात, प्लॅस्टिकवर, पण मी तसं काय केलं नाही आहे. मी पीठ मैदा घेतलेला आहे आणि मी मस्त असे लाटून घेतलेले आहे. पाहू शकता कुठेच फुटलेली नाही आहे पुरणपोळी माझी. छान अशी मोठी पोळपाटा एवढी पुरणपोळी लाटलेली आहे मी, पातळ अशी. तर आपण आता पुरणपोळी भाजताना पाहू शकता कुठेच फुटलेली नाही आहे. आणि गोळा पण मी कसा घेतलेला आहे तो पण बघितला आहे तुम्ही मंडळी. पुरणाचा गोळा मोठाच घेतलेला आहे मी आणि पीठ छोटा गोळा घेतलेला आहे. आणि त्याच प्रकारे तुम्ही पण तसंच करा म्हणजे तुमच्या पुरणपोळ्या मस्त होतील. पहा मंडळी, मस्त पुरणपोळी फुटलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही पुरणपोळ्या करून बघा, छान अशी फुटले. पहा पिठामध्ये हळद टाकल्यामुळे कलर पण छान आलेला आहे पुरणपोळीला आणि सर्व बाजूने व्यवस्थित अशी भाजलेली आहे पुरणपोळी. इथे तुम्ही तेल नाही टाकलं तरी चालेल. तुम्ही गरम करून खाताना तूप वरती सोडलं, तुपाची धार सोडून तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतात, अप्रतिम एकदम. तर छान पुरणपोळ्या आपल्या झालेल्या आहेत तयार. मी ही दुसरी पण पुरणपोळी तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला समजेल. सोप्या पद्धतीने समजवलेलं आहे मी तुम्हाला, म्हणजे तुम्ही बनवू शकता अशा पुरणपोळ्या. छान अशा मऊ मऊ झालेल्या आहेत पुरणपोळ्या. पहा आणि पुरण पण सगळीकडे लागलेलं आहे. तुम्हाला खोलून पण दाखवते पुरणपोळी. पहा सगळीकडनं पुरण एकदम व्यवस्थित लागलेलं आहे. तुम्ही नुसत्या मैद्याच्या पण पुरणपोळ्या बनवू शकता तुम्ही. मी अशा पुरणपोळ्या सर्व बनवल्या, जेवढ्या बनवल्या तेवढ्या टम्म अशा फुगलेल्या आहेत.
तुम्ही गव्हाच्या पिठाचे पण, समजा तुमच्या घरात कोण मैदा खात नसतील तर गव्हाच्या पिठाचे पण, गव्हाचं पीठ मस्त चांगल्या क्वालिटीचे पाहिजेत तर तुमच्या पुरणपोळ्या व्यवस्थित होतील. पीठ मळण्याची पद्धत अशीच ठेवा, म्हणजे जेणेकरून तुमची पुरणपोळी फुटणार नाही कुठेही. तर सर्व पुरणपोळ्या मी याच्या करून घेतलेल्या आहेत. जेवढ्या पुरणपोळ्या फुगल्या तेवढ्या तुम्हाला सगळ्या व्यवस्थित फुगलेल्या दाखवल्या आहेत मी, म्हणजे तुम्हाला कुठे शंका येणार नाही. आणि पीठ लावलं जरी तरी आपण पीठ ते सर्व काढून घ्यायचं आहे. हे असं तुम्ही हे